क्षण तुम्ही बघताय स्मिताज किचन. तर हा आमचा 5वा व्हिडिओ आहे. 5व्या व्हिडिओचे 2 डिश बनवणार आहे. एक पिठलं आणि दुसरं मिरचीचा खरडा. चला आता याची साहित्य बघू. तर बघा बेसनाचं साहित्य आपल्याकडे बेसन, हिरव्या मिरच्या, लसूण, हळद, जिरं, मोहरी, बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर. आणि मिरचीच्या खरड्याचं साहित्य आपल्याकडे लसूण, मिरची आणि हा बारीक चॉपर. आणि मिरची, लसूण आणि जिरं आपण वाटून घेणार आहोत. आणि अजून एक ही लाईट ग्रीन मिरची आणि डार्क ग्रीन मिरची आपण वेगळी वापरणार आहोत. डार्क ग्रीन मिरची जास्त तिखट आहे आणि लाईट ग्रीन कमी तिखट आहे. ही आपण खरड्यासाठी वापरणार आहोत आणि डार्क ग्रीन बेसनासाठी. कढईमध्ये तेल तापल्यानंतर टाकायचं तुम्हाला मोहरी. चांगली त्याला तडतडून द्यायची. आणि मग तुम्हाला त्यात टाकायचंय कांदा. आता आपल्याकडे आपण वाटून घ्यायचे हिरव्या मिरच्या टाकायच्या त्या मिक्सरमध्ये. मग टाकायचं तुम्हाला लसूण आणि मग टाकायचं तुम्हाला जिरं. मग त्याचं वाटण करून घ्यायचं. वाटण झालं ना, कांदा चांगला लाल झालाय. आणि मग तुम्हाला त्यात टाकायचं मिरचीचं वाटण. चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि त्यावर तुम्हाला 4 चमचे बेसन टाकायचे बाउल मध्ये. आणि मग त्यात टाकायचं तुम्हाला हळद आणि मीठ. आणि त्याला पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची. back to gas. मग त्यात तुम्हाला टाकायचे पाणी. पाणी लवकर आली आहे. मग त्यात तुम्हाला टाकायचे बेसन. चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे. त्याला परतवत राहायचे. आणि याला 10 मिनिटसाठी झाकण लावून द्यायचे. आणि त्यावर आपण
मिरचीचा खरडा बनवायचा आहे. मिरची चांगली वाटून घेतली आणि कांदा चांगला कुटून घेतला, मोहरी आणि जिरे आणि हळद पण लागणार आहे. आता आपल्याला गॅसवर तव्यामध्ये तेल टाकून त्यात सुद्धा मोहरी टाकून घ्यायची. मग त्यात टाकायचं तुम्हाला कुटलेला लसूण, आणि मग त्यात तुम्हाला टाकायची मिरची, आणि हळद, मीठ, आणि ह्याला 5 मिनिटासाठी झाकण लावायचं. आणि आता बघू आपलं पिठलं कसं झालंय. आणि मग त्यात टाकून तुम्हाला कोथिंबीर, पातळ करून घ्यायचं आपल्याला बेसन. चला आता आपला खरडा बघूया. मिरचीचा खरडा सुद्धा झालेला आहे. झालाय मिरचीचा खरडा. ह्यात पण तुम्हाला कोथिंबीर टाकायची. चला मी तुम्हाला आता खाऊन दाखवतो. हे बघा पिठलं आणि मिरचीचा खरडा. चला मी तुम्हाला खाऊन दाखवतो. मस्त पिठलं एकदम मस्त झालंय. आता खरडा खाऊन बघूया.
खरडासुद्धा मस्त झाले आणि पिठलंसुद्धा मस्त झाले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याला शेअर करा. बाय.